पैसे नसतील फिरत जाऊ नका, खायला नसेल कोणाकडे मागू नका. 2 मिनटं महत्त्वाची गोष्ट आहे, ऐकून जावा तुम्ही. आपल्याकडे पैसे नसतील तर फिरवू नका, कारण ज्या गोष्टी आपण नगण्य समजतो ना त्या कधी कधी एवढ्या महत्त्वाच्या असतात की ज्याच्यामुळं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतात. बरं मी का बोलतोय असं, चला सांगतो तुम्हाला. माझे फॉलोअर आहेत आणि माझ्या 3000 स्कीमचे सबस्क्रायबरही आहेत जे गॅरेजमध्ये आपण चालवतो. आज त्यांची तुम्हाला कंडिशन दाखवतो मी गाडीची, आणि काय अडचणी आल्या असत्या, आल्या नाहीत हा भाग वेगळा, पण काय अडचणी येऊ शकल्या असता त्या तुमच्यासमोर मांडतोय. मग तुम्ही ठरवा की तुमच्याकडे जर पैसे नसतील तर तुम्ही फिरत जाऊ नका, कारण ते फिरणं कधी कधी महागात पडू शकतं. आणि अति आत्मविश्वास जो असतो ना, आजपर्यंत मला काही झालं नाही आणि मला कसं काय होईल, तो बाळगू नये माणसाने. चला दाखवतो तुम्हाला मला काय होतंय. मला आजपर्यंत काहीच झालं नाही आणि आपलं नशीब जोरदार आहे. आपण व्यवस्थित असलो की आपलं काय बिघडणार आहे. अगदी बरोबर, 100% बरोबर. जर तुम्ही व्यवस्थित असाल तर तुमचं काही बिघडू शकत नाही, पण जर समोरचा व्यवस्थित नसेल तर ते तुमच्या हातातच नसतं. ह्या गाडीला एका ट्रकने पाठीमागून धडक दिली. नशीब बलवत तर सीटा सगळ्या वाकल्यात, 40 सीट वाकल्यात, 40 सीटा वाकल्यात. गाडीत माणसंही होती, लागलं नाही कोणाला काय, पण गाडीचं प्रचंड नुकसान. आणि नुकसान झाल्यानंतर दादानो इन्शुरन्स ही थर्ड पार्टी. आता हे नुकसान कोण भरून देणार. तो ट्रकवाला म्हटला, सरळ म्हटला, तुम्ही जाऊन तुम्ही कायदेशीर कारवाई करा, माझे सगळे पेपर्स आहेत, यांचेही आहेत, यांचीही थर्ड पार्टी आहे. थर्ड पार्टीला पैसे मिळत नाहीत. बरं मग आता काय, आता हा खर्च खिशातून करायचा आणि खिशातून खर्च करून गाडी उभी करायची आणि तरीही रिसेल व्हॅल्यू तिची घसरलीच ना. कारण जेव्हा बॉडी शेल सगळं डॅमेज होते त्यावेळेला कितीही चांगली रिपेअर केली तरी गाडी ओळखल्या जात्या की ॲक्सिडेंट आहे गाडी, आणि आपण ती घेताना बघूनच घेतो. आता हा प्रचंड गंभीर प्रश्न आहे आणि आपल्यासाठी एक धडा आहे. पुढच्याला ठेच मागचा शहाणा. जर पैसे नसतील इन्शुरन्स करण्यासाठी गाडी घेऊन फिरूच नका ना, कारण तुम्ही सगळे व्यवस्थित असाल आणि समोरची व्यक्ती व्यवस्थित नसेल तर असं बोललं की थोडंसं वाईट वाटतंय ना. पण काय करू, पर्याय नाही आहे. लोकांना कितीही सांगितलं तर लोक ऐकत नाहीत. आता मी लोकांना सांगितलं थर्ड पार्टी असू दे नसू दे तुम्ही फुल इन्शुरन्स करा. 10 वर्षानंतर जरी असलं तरी मग ठीक आहे, पण 19च्या गाडीला थर्ड पार्टी इन्शुरन्स जरासं मला पटतही नाही आहे. आणि तुमच्याकडं जरी अशा गाड्या असतील तर सर्वप्रथम गाडीचं काम करू नका, एखादा टेप बसवू नका, एखादा टायर घालू नका, पण इन्शुरन्स खूप गरजेचा आहे, खूप महत्त्वाचा आहे. विमा उतरा, कारण तो नेहमीच फायदा ठरतो. आणि जी लोक म्हणतात ना की आम्हाला काय होत नाही, त्यांच्यावर कधी ना कधी वेळ येतेच.